स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 9130802255. इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांचा जन्म गोरवडे तालुका पाटण, जिल्हा सातारा या गावी झाला. अतिशय खडतर प्रवास करत शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेली मुलगी आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार सांभाळत आहे. इचलकरंजी शहराच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी विकासाचं ध्येय ठेवले. इचलकरंजी महानगरपालिकेची 3 वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. 2 आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार हाती घेतला आणि पहिली महिला आयुक्त म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारला. आयुक्त पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर इचलकरंजीच्या विकासात वैभव घातले. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक चांगल्या पद्धतीनं पार पडली. 71 नगरसेवक निवडून आले. आयुक्त पल्लवी पाटील या सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या गोरवडे या गावी चंद्रकांत अनिता पाटील यांच्या घरी जन्मल्या. पल्लवी पाटील यांना 6 भावंड, यात 4 बहिणी आणि 1 भाऊ. पल्लवी पाटील यांचं लहानपणाचं शिक्षण त्यांच्या मूळ गावी जिल्हा परिषदेच्या गोरवडे या शाळेत झालं. तर पुढील शिक्षण ठक्कर गांधी विद्यालय इथं 8वी ते 12वी त्यांनी या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. तसंच पुढील शिक्षण MSc महात्मा कृषी विद्यापीठ या ठिकाणी तर पुढील शिक्षण MSc महात्मा कृषी विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं. वडील शेती करत तसंच गावचे पोलीस पाटील होते. खडतर प्रवासातून त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं. पाटील यांची भावंड आज चांगल्या पदावर सरकारी नोकरीमध्ये काम करतायत. पल्लवी पाटील यांनी शिक्षण घेताना आपल्या भावांचाही विचार करत त्यांनाही शिक्षण दिलं. आपलं शिक्षण पूर्ण केलं. वडिलांनी सुद्धा शेती करत आपल्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये चांगल्या पदावर ठेवलं. कुणी मुख्याधिकारी पदावर तर कुणी महापालिकेच्या आयुक्त पदावर काम करतंय. आयुक्त पल्लवी पाटील यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया तसंच युनियन बँकेमध्ये काही काळ नोकरी करावी लागली. नोकरी करत असताना मुख्याधिकारी बनण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी आपल्या कार्यकाळात धुळे, म्हसवड, जत, पलूस, मंगळवेढा, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलं. तर साताऱ्याहून त्यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून बढती मिळत बदली झाली. अतिशय खडतर प्रवासातून त्यांनी सगळा प्रवास केलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांनी मान पटकावलाय. इचलकरंजी महानगरपालिकेचा 3रा वर्धापन त्यांनी जल्लोषात साजरा केला. विविध उपक्रमानं सामाजिक संदेश देत हा वर्धापन दिन त्यांनी साजरा केला. यात झाडं लावा, झाडं जगवा, पाणी वाचवा, देश वाचवा अशा विविध विषयांवर उपक्रम घेण्यात आले. महानगरपालिकेचा वर्धापन दिन असल्यामुळं गावातून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी विविध संदेश देत आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली होती. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आयुक्त पल्लवी पाटील यांनी अधिकारी म्हणून काम न करता एक सर्वसामान्य घरातली एक पदाधिकारी म्हणून अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, नगरसेविकांबरोबर त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाचा ठसा विविध संस्थांनी घेतलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिका समितीनं काम सुरू केलंय. इचलकरंजी पाण्याचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा त्यांनी शहराला योग्यरित्या पाणी कसं दिलं जाईल याचंही नियोजन लावलंय. कचरा उठाव आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून चांगल्या पद्धतीनं कचरा उठावाची मोहीम हाती घेतली. इचलकरंजी शहर हे रोल मॉडेल बनवणार या पद्धतीनं त्या सध्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये काम करतायत. इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका यांना इंदोर इथं महानगरपालिकेचा विकास कसा केला जातो, तिथलं काम कसं चालतं, याचं नियोजन कसं असतं याचा अभ्यास दौराही आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व नूतन नगरसेवकांना हा अभ्यास दौरा करायला लावला. पल्लवी पाटील यांचा महानगरपालिकेमध्ये एक वेगळाच ठसा निर्माण झालाय.
इचलकरंजीच्या प्रश्नावर प्रत्येक व्यक्तीशी थेटपणे संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी दूर करणं हेच त्यांचं ध्येय आहे. सध्या इचलकरंजी महानगरपालिका संपूर्णपणे विदाऊट पेपरलेस करण्याचं काम सुरू आहे. अशा विविध योजना आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेमध्ये सुरू केल्यात. आयुष्याच्या चढ उतारात काम करत असताना आयुक्त पल्लवी पाटील यांचं लग्न सांगोला इथल्या यशवंत भोरे यांच्याशी झालं. भोरे एका बँकेच्या मुख्य व्यवस्थापनावर काम करतात. एका पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा आशीर्वाद असतो, तसंच एका स्त्रीच्या मागं एका पुरुषाचा आशीर्वादाचा हात याप्रमाणे त्यांच्या पतीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांना एक मुलगी आहे. हा सर्व संसाराचा गाडा चालवत असताना सुद्धा त्यांनी संसाराकडे दुर्लक्ष केलं नाही. संसार सांभाळत, नोकरी सांभाळत सर्व गोष्टी त्यांनी आजवर चांगल्या पद्धतीनं हाताळल्या आहेत. त्यामुळं आयुक्त पल्लवी पाटील यांचा कामाचा ठसा एक वेगळ्या पद्धतीचा आहे. जसा संसारामध्ये ठसा आहे तसाच महापालिकेमध्येही आहे. ज्या ठिकाणी आयुक्त पल्लवी पाटील यांनी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलंय त्या सर्व नगरपालिकेचं कामकाज त्यांनी योग्यरित्या हाताळलंय. त्यामुळं आयुक्त पल्लवी पाटील यांचं कामाचं कौतुक सर्व स्तरातून होतंय. पल्लवी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मराठीसाठी स्पेशल रिपोर्ट निखिल भिसेसह कमलाकर जाधव. माननीय आयुक्त पल्लवी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. प्रथमतः वाढदिवसाच्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भविष्यामध्ये त्यांनी मनामध्ये जे काय विषय ठरवले असतील आपल्या महानगरपालिकेबद्दल, इचलकरंजी महानगरपालिका कशा पद्धतीनं पुढे गेली पाहिजे, ज्या विविध योजना त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवल्या असतील त्या अंबाबाई चरणी माझी प्रार्थना आहे की त्यांच्या सगळ्या इच्छा त्या पूर्ण होऊ देत. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आमच्या 71 नगरसेवकांचा जो काय सहभाग असेल किंवा ज्या पद्धतीनं आम्ही सहकार्य करायला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सहकार्य करू. परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त पल्लवी पाटील मॅडम आहेत यांना वाढदिवसाच्या इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 मधून मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक योगेश चांगले पाटील माझ्याकडून व माझ्या सर्व सहकारी यांच्याकडून पल्लवी पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय आयुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महिला आयुक्त म्हणून त्या आपल्या इचलकरंजीचा कारभार सांभाळताना आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आम्ही ज्या 34 महिला नगरसेविका आहोत, आम्हाला त्यांचे मार्गदर्शन असेच इथून पुढे मिळत राहो अशीच सदिच्छा व्यक्त करते आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. आदरणीय महापालिकेच्या आयुक्त पल्लवीताई पाटील आज यांचा वाढदिवस. प्रशासकीय राजे असताना त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली, वेळोवेळी सहकार्य केलं. त्यामुळं प्रशासन असतानासुद्धा आम्ही भागातील लोकांचे समस्या सोडवण्यासाठी आम्हाला त्यांचा बराच फायदा झाला. आणि त्याचप्रमाणे सुशांत कलागते असतील, मी असेल, आमच्या भागामध्ये आमचा जो पूरपट्टा आहे त्या पूरपट्ट्यामध्ये गेली अनेक वर्षे आम्ही सातत्यानं काम करत असताना यावर्षी आदरणीय आयुक्त मॅडम असताना स्वतः रात्रीच्या 11 वाजता जे कटके गल्लीमध्ये पाणी येते त्या कटके गल्लीमध्ये पाणी आल्यानंतर स्वतः पाण्यात उतरून लोकांना मदत करणाऱ्या आयुक्त या ठिकाणी मी पहिल्यांदाच पाहिल्या. अशा कर्तव्यदक्ष सर्वांना घेऊन जाणाऱ्या आयुक्त मॅडम यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या अत्यंत कडक शिस्तीच्या महापौर आयुक्त मॅडम उद्या होणाऱ्या 23 तारखेला त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इचलकरंजी शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हाताने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम घडो हीच त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त आदरणीय श्री पल्लवी पाटील मॅडम यांना शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य मिळू दे, त्यांची भरपूर प्रगती होऊ दे ही मसोबाच्यांनी प्रार्थना. आज आदरणीय आयुक्त मॅडम पल्लवीताई पाटील मॅडम यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रभाग समिती अध्यक्ष या नात्यानं प्रभाग क्रमांक 8, 13, 9, 16 या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्यांचं प्रशासक राज्यात चांगलं काम झालेलं आहे आणि त्यांचं आम्हाला सहकार्य मिळावं हीच मी इथं हे करतो आणि मॅडमांना अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.